श्रीराम जय जय राम. निरासक्ती आणि शरणागती. एखाद्याची सुरी असली, तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली, दुसऱ्याने चांदीची केली, कुणी सोन्याची केली, पण मारल्यानंतर परिणाम एकच. तसा प्रपंच चांगला असला, कसाही असला, तरी तो सुरीच आहे. त्याचा घात सगळीकडे सारखाच. प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे. म्हणून आपला धंदा, नोकरी सगळे उत्तम करावे, त्यात मागे पुढे पाहू नये. पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी. नोकरी ही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे. अशा वृत्तीने जो ती करील, त्याला तिची आसक्ती आणि अभिमान राहणार नाही. सावधगिरीने वागावे, भगवंताचे स्मरण ठेवावे, त्याचे नाम घ्यावे, बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या. यानेच समाधान मिळेल. भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्य नाही. मी समाधान राखून चाललो असे म्हणणारा तो जगात धन्य आहे खरा. ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे. राम करता आहे, ही भावना ठेवून आपण प्रपंच करूया. प्रयत्न आटोकाट करावा, पण फळ देणारा भगवंत आहे, ही भावना ठेवून समाधान टिकवावे. भगवंताची प्राप्ती व्हायला दुसरे काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे. इतके उपाधिरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही. ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, अभिमानाने भरलेले असू नये. एकमेकांवर प्रेम करा. घरातून सुरुवात करा. मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही, पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. निस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा. त्यासाठी राम दाता आहे, पाठीराखा आहे, भगवंत आहे, ही जाणीव ठेवून तुम्ही राहा. ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांती मिळवायला हाच मार्ग आहे. दैन्यवाने कधीच नसावे. अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता, मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे, ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाही. वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही राहा. त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या. राम कल्याण करील हा माझा भरोसा तुम्ही ठेवा. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. सुख कशात आहे? सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे ही समजूत तेवढीच खरी आहे. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 13. विषय वासनांचे दोष, मनाचे भ्रम आणि अंतर्मुख होण्याची आवश्यकता. या दशकात समर्थ रामदास स्वामी वासनांवर, विषयांवर आणि मनाच्या चंचलतेवर कठोर प्रहार करतात. हा दशक साधकाला वास्तवाची जाणीव देणारा आहे. मन विषयांकडे का धावते? समर्थ सांगतात, मनाला विषयांची ओढ फार मोठी. विषय म्हणजे दृश्य, शब्द, रस, स्पर्श, गंध हे पाचही मनाला खेचतात, मनाला स्थिर बसू देत नाही. मन विषयाकडे का धावते? नवीनपणा, आकर्षण, अहंकार, तृप्ती, भावना, अपेक्षा, कल्पना हे सर्व मनाला बाहेरच्या दिशेने नेते.
विषयांनी मन गुलाम होते. समर्थांनी स्पष्ट सांगितले, विषयांचे आकर्षण मनाला दास बनवते. याचे परिणाम मन अस्थिर होते, माणूस उतावळा होतो, निर्णय चुकू लागतात, आध्यात्मिक शक्ती कमी होते, अहंकार वाढतो, अनावश्यक इच्छा जन्म घेतात. मनावर विषयांचा ताबा बसला की साधना कमकुवत होते. विषय तात्पुरते, शांती कायमची. समर्थ सांगतात, विषय देतात क्षणिक आनंद, पण शांती देत नाहीत. विषय आनंद 1 मिनिटाचा, 1 दिवसाचा, थोड्या वेळाचा. शांती मात्र खोल, स्थिर, दीर्घकालीन, अंतर्मुख. विषयांचा आनंद संपतो, परत नवी इच्छा जन्मते. ही साखळी कधीही संपत नाही. साधकाने विषयांवर विजय का मिळवावा? कारण मन निर्मळ होते, बुद्धी तीक्ष्ण होते, चित्त एकाग्र होते, निर्णय योग्य होतात, इंद्रिय संयम वाढतो, साधनेचा वेग वाढतो, आत्मा प्रकाशमान होतो. विषय जिंकला म्हणजे जग जिंकले. मनाला कसे आवरायचे? समर्थ उपाय देतात. जप करावा. रामनाम हे मनाचे बंधन. जप केल्यावर विषयांचे आकर्षण कमी होते. विवेक वापरावा. हे कशासाठी? याचा उपयोग हा प्रश्न मनाला नियंत्रणात आणतो. सत्संग करावा. सत्संगाने मनाची दिशा बदलते. एकांत साधना. अंतर्मुखतेशिवाय मन शांत होत नाही. विषयांचा खरा स्वभाव फसवणूक. समर्थ स्पष्ट सांगतात, विषय सुंदर दिसतात, पण शेवटी दिखावा असतो. हे विषय आकर्षण पण पूर्ण, चमकदार पण पोकळ, गोड पण क्षणिक, भावनिक पण अस्थिर. साधकाने विषयांचे मुखवटे ओळखले पाहिजेत. अंतर्मुखतेचा मार्ग श्रेष्ठ. समर्थ म्हणतात, अंतर्मुख झाला की विषयांची ताकद संपते. अंतर्मुखतेचे फायदे: मन शांत, चित्त स्थिर, स्वभाव सभ्य, विद्या जागृत, अंतःकरण शुद्ध, आत्मबोध प्रकट. जो अंतर्मुख झाला तोच समर्थांचे खरे तत्व समजतो. प्रवचन सार. दशक 13 मधील मुख्य संदेश. 1. विषय मनाला भटकवतात. 2. विषयांचे आकर्षण क्षणिक आहे. शांती विषयापासून मिळत नाही. मनावर ताबा मिळवण्यासाठी जप, ध्यान आवश्यक. विवेक आणि सत्संग मनाला दिशा देतात. विषयांचे मुखवटे ओळखा. 7. अंतर्मुख व्हा. हाच मुक्तीचा मार्ग. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.